ओम शन शनेश्वराय नमः. मागील व्हिडिओमध्ये आपण साडेसाती म्हणजे काय हे जाणून घेतलं. आता आपण दिनांक 29 मार्च 2025 रोजी होणाऱ्या शनी पालटाचे फल जाणून घेऊ. 29 मार्च 2025ला रात्री 9:42 शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील. म्हणून मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीला साडेसाती सुरू होईल. कुंभ, मीन, मेष राशींना साडेसाती असेल. आता आपण राशी परत्वे शनी पालटाचे फल. सर्वप्रथम मेष राशीसाठी शनिदेव लोहाच्या पायाने येत असून त्याचे फळ हे कष्टप्रद आहे. कामाचे दडपण जाणवू शकते. कामात किंवा व्यवसायात मोठे बदल घडून येऊ शकतात. तसेच वृषभ राशीसाठी शनिदेव सोन्याच्या पायाने येत असून त्याचे फल हे चिंता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिती स्थिर राहील. मिथुन राशीसाठी ताम्र म्हणजे तांब्याच्या पायाने येत असून त्याचे फल स्त्री प्राप्ती म्हणजेच धनप्राप्ती आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसिक शांतता मिळेल आणि सामाजिक जीवनही सुधारेल. त्यानंतर कर्क राशीसाठी शनिदेव रौप्य म्हणजेच चांदीच्या पायाने येत असून त्याचे फळ शुभ आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. सिंह राशीसाठी शनिदेव लोहाच्या पायाने येत असून त्याचे फळ हे कष्टप्रद आहे. वैयक्तिक जीवनात काही तणाव जाणवेल. कन्या राशीसाठी शनिदेव ताम्र पावलाने येत असून त्याचे फळ हे धनप्राप्ती आहे. काही आरोग्यविषयक समस्या जाणवतील. तुला राशीसाठी शनिदेव सोन्याच्या पायाने येत असून त्याचे फळ हे चिंता आहे, परंतु आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा जाणवेल. वृश्चिक राशीसाठी शनिदेव रौप्य पावलाने येत असून त्याचे फळ हे शुभ आहे. काही कष्टाची वेळ येईल, पण लवकरच चांगले परिणाम मिळतील. यानंतर धनु राशीसाठी शनिदेव लोहाच्या पावलाने येत असून त्याचे फळ ही कष्टप्रद आहे. धनु राशीसाठी करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात आणि मानसिक तणावही जाणवू शकतो. मकर राशीसाठी शनिदेव ताम्र म्हणजे तांब्याच्या पायाने येत असून त्याचे फळ हे धनप्राप्ती आहे. त्यामुळे व्यवसाय व नोकरी यामध्ये चांगले परिणाम दिसतील. तणावही कमी होईल. यानंतर कुंभ राशीसाठी शनिदेव चांदीच्या पावलाने येत असून त्याचे शुभ फळ आहे. त्यामुळे वित्तीय स्थिती सुधारू शकते आणि कुटुंबियांसोबत चांगले संबंध असतील. कुंभ राशीला जरी साडेसाती सुरू असली तरी ती आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि तिचे फळही शुभ आहे. मीन राशीसाठी शनिदेव सोन्याच्या पावलाने येत असून त्याचे फळ हे चिंता आहे. आरोग्याबाबतीत काळजी घेणे आवश्यक. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील इतर ग्रहाच्या स्थितीवरून या प्रभावात बदल होऊ शकतो. यापुढील व्हिडिओमध्ये आपण शनी साडेसाती दरम्यान घ्यावयाची काळजी व त्यावरील करावयाचे उपाय आणि उपासना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल.